बागल साहेब, खर तर निवडणूक संपली आहे, निकाल देखील जाहीर झाले. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे या निवडणुकीमध्ये म्हणजे सोलापूरमध्ये सगळ्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संपूर्ण हस्तक्षेप केला होता. अगदी निवडणूक तळागाळापर्यंत जाऊन त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवायचा प्रयत्न केला होता. सांगोली देखील तुम्हाला परिस्थिती माहिती आहे. पहिली प्रतिक्रिया काय संदर्भात? पालकमंत्र्याचा पर्याय भाजपांचा, भारतीय जनता पक्षाचा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पालकमंत्री आणि त्याची जी चांडाळ चौकडी आहे का नाही, त्यामध्ये आखूड दांड्याची, लांब दांड्याची, चमच्याची प्रत्येक तालुक्यामध्ये गोळा केलेला आणि विशेषतः पालकमंत्री स्वतः पालकमंत्र्यांचा अहंकार मोडीत काढला लोकांनी, अक्षरशः चुरगळून टाकला अहंकार लोकांनी. तुमची सत्ता, तुमचा माज इथं चालणार नाही. हा सोलापूर जिल्हा स्वाभिमानी जिल्हा आहे. पंढरपूर असू द्या, मंगळवेढा असू द्या, सांगोला असू द्या, सांगोल्याबद्दल मी काही बोलणार आहे, परंतु पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील जनतेने तर पालकमंत्र्यांना मातीत घातलंय अक्षरशः मताच्या रूपाने, असं म्हणणार आहे मी. पालकमंत्री इथे येऊन सुद्धा एवढ्या सगळ्या सभा घेऊन स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा या सभेमध्ये कुठे सांगोला असेल, मंगळवेढा असेल, इकडे सुद्धा आले होते. काय सांगता सगळ्यांना? काय मग तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा हार आहे असं मी म्हणेन. आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा मातीत घालण्याचं काम जयकुमार गोरेंनी केलं. त्यांच्या कृपेमुळं, जयकुमार गोरेंच्या कृपेमुळं फडणवीस साहेबाला सुद्धा पराभव होणाऱ्या ठिकाणी जावं लागलं. आणि मला तर वाटतं पालकमंत्री म्हणजे ही एक प्रकारची मिनी पनवतीच आहे जिल्ह्याला लागलेली. ते आतापर्यंत आल्यापासून फक्त फोडाफोडीकडनं ह्याचं लिकरू मांडीवर घे, त्याचं लिकरू मांडीवर घे, एवढं करायचं काम करते. अहो तुम्ही ग्रास रूटनं काहीतरी करा. कार्यकर्ते तुमचे जे प्रामाणिक आहेत त्यांना बांधायचं काम करा. तालुक्यात जिल्ह्यामध्ये जातीवाद, अहंकार पसरवायचा जी माजुरडी अवलाद आहे, जी माजुरडी लोक आहेत त्यांना तुम्ही घेऊन फिरताय आणि त्यांच्यासोबत तुम्ही कार्यक्रमांमध्ये हे ज्यांना ग्रामपंचायत मध्ये निवडून यायची लायकी नाही अशी लोक तुम्ही स्वतःच्या वाहनामध्ये घेऊन फिरता, त्यांना पाठबळ देण्याचं काम करता. लोक मातीत तर 100% घालणार आहेत. आणि लोकांना माहित आहे ना, लोकनेते पदाची ही खऱ्या अर्थानं सुवर्ण संधी जी होती ती बालकेने दवडली नाही. आणि बालके पुन्हा एकदा लक्षात आलं की लोकांमधून निवडून येणारं नेतृत्व आहे. आणि तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या चमच्यांच्या गराड्यातच राहिला आणि फोडाफोडीतच व्यस्त राहिला. तुमचं जे काय माल खोकापिटी जे होता तिथं इथं कुठलाच प्रभाव चालला नाही. इथं फक्त आणि फक्त जनतेचा प्रभाव चालला आणि हा विजय झाला.